Hello students, good morning. Dear students, today we are going to learn future perfect tense. मित्रांनो, आज आपण फ्युचर परफेक्ट टेन्स शिकणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्य काळामध्ये जी कृती पूर्ण झालेली असेल अशा वाक्यांसाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्स या काळाची वाक्य आपण बनवतो. जसे की आजीने गोष्ट सांगितलेली असेल, मी माझा अभ्यास पूर्ण केलेला असेल, पप्पांनी माझ्यासाठी पुस्तक आणलेली असतील, आईने स्वयंपाक केलेला असेल, तर अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये ही मराठीची वाक्य आपण बघत आहोत. आता फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती मित्रांनो, सब्जेक्ट शॅल हॅव विल हॅव व्ही थ्री ऑब्जेक्ट. बघा या ठिकाणी काय सब्जेक्ट, नंतर शॅल हॅव किंवा विल हॅव तुम्ही घेणार, नंतर व्ही थ्री आणि ऑब्जेक्ट. ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं की आय आणि विला थंडी वाजते म्हणून ते शाल घेतात, म्हणून आय आणि वी हे सब्जेक्ट जर असतील तर इथं पण ते शाल हॅव घेतील आणि बाकीचे जे 8 कर्ते असतील ते विल हॅव घेतील. मित्रांनो बघा अगदी पटापट तेच वाक्य मी ठेवलेली आहे, वाक्यांमध्ये मुद्दाम चेंज केलेला नाहीये, जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की प्रेझेंट परफेक्ट मधून पास्ट परफेक्ट मध्ये येताना काय बदल होतो आणि पास्ट परफेक्ट मधून फ्युचर परफेक्ट मध्ये येताना काय बदल होतो. ऍक्च्युअली वाक्य आपण चेंज केलेले नाही. तुम्ही जर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्टचे वाक्य बघितले मित्रांनो तर सेम हीच वाक्य तुम्हाला दिसतील. मी ते ठेवण्यामागचा उद्देश तुम्हाला कळलेलाच आहे की तुम्हाला त्याच्यात कसा बदल होतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता या ठिकाणी फ्युचर परफेक्ट मध्ये आयच्या नंतर आपण आता शॅल हॅव घेणार. मग आय शॅल हॅव सीन अजंता केव्ज. हा विक्री आणि ऑब्जेक्ट तुम्हाला सेम जसाच्या तसा ठेवावा लागणार आहे. आता मी अजंठा लेणी बघितलेली असेल, कारण आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये गेलेले आहोत. ठीक आहे. नंतर बघा वीला पण आपण शॅल हॅवच घेणार. या ठिकाणी बघा वी शॅल हॅव, बरोबर, पास एमटीएस एक्झाम. आम्ही एमटीएस परीक्षा पास झालेलो असू. मग ही कशात गेलो आपण आता पूर्ण भविष्य काळामध्ये, बरोबर आहे. आम्ही एमटीएस परीक्षा पास झालेले असू. त्यानंतर मित्रांनो आता ही जी 8 भाऊ उरलेली आहेत तर या सगळ्यांना आय आणि वी सोडून जो पण करता असेल त्याला आपण विल हॅव, विल बी, तर या पद्धतीचे क्रियापद आपण त्या ठिकाणी घेत असतो. बघा तर या ठिकाणी बघा आता यू नंतर आपण विल हॅव घेणार. यू विल हॅव इन्व्हायटेड हर फॉर द फंक्शन. तू तिला कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं असेल. मग या ठिकाणी फ्युचर आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी असेल हा शब्द लिहावा लागणार आहे. वाक्य सेम आहे, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. फक्त तिघांमध्ये काय फरक आहे, होता असेल. जसे की आजीने गोष्ट सांगितलेली आहे, आजीने गोष्ट सांगितलेली होती आणि आजीने गोष्ट सांगितलेली असेल. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्य काळ. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट आजीने गोष्ट सांगितलेली आहे, पास्ट परफेक्ट आजीने गोष्ट सांगितलेली होती, फ्युचर परफेक्ट आजीने गोष्ट सांगितलेली असेल. म्हणजे सेम वाक्य आपण कन्वर्ट करू शकतो मित्रांनो. यानंतर बघा यू विल हॅव, सेम तेच सहाय्यकारी क्रियापद आपण घेणार या ठिकाणी. यू विल हॅव हर्ड द न्यूज. तुम्ही बातमी ऐकलेली असेल. अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण या ठिकाणी तुम्ही बातमी ऐकलेली असेल हे वाक्य तयार झालं. खाली बघा हे त्यांनी ट्रेन चुकवलेली असेल. आता तुम्ही या ठिकाणी जे जे वाक्य ते मी तुम्हाला बदलवून देतो. त्यांनी ट्रेन चुकवलेली असेल, मुले क्रिकेट खेळलेले असतील, फ्युचर परफेक्ट. त्याच्यानंतर त्याने आणि मी दिलेलं काम पूर्ण केलेलं असेल. त्यानंतर बघा तिने गाणं गायलेलं होतं. होतं नाही येणार आता इथं होता, होती, होते आहे कोणतं चालणार नाही. तर या काळामध्ये असेल, असू, असतील, असाल, असेन, असू अशा प्रकारचे क्रियापद. मग तिने गाणं गायलेलं असेल. त्याच्यानंतर तिने गाणं गायलेलं असेल. नंतर घड्याळात 12 वाजलेले असतील. नंतर सिमरनने अगोदरच फी जमा केलेली असेल. अगोदरच फी जमा केलेली असेल. आणि शेवटचं वाक्य त्याने आजीला रेल्वे स्टेशनवर सोडलेलं असेल. म्हणजे आपण फ्युचर परफेक्टचे वाक्य तयार करतोय मित्रांनो हे. आता बघा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शॅल हॅव, विल हॅव, शॅल हॅव, विल हॅव, शॅल हॅव, विल हॅव फक्त घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑलरेडी क्रियापदाचं तिसरं रूप आहेच. बघा आता वाक्य 5वं चालू होतं मित्रांनो आपलं. तर दे विल हॅव
प्रत्येक तेच वाक्य आपण घेतलेले मुद्दाम. दे विल हॅव मिस द ट्रेन, त्यांनी ट्रेन चुकवलेली असेल. बॉईज विल हॅव प्लेड क्रिकेट, मुले क्रिकेट खेळलेले असतील. नंतर ही अँड आय, आता एखादा विद्यार्थी म्हणेल की आय आणि विला शाल घेतात, पण आता इथं मात्र ही आणि आय ही दोन करते, तो आणि मी. मग आम्ही अनेक वचनी झालो ना, तो आणि मी म्हणजे आम्ही दोन्ही अनेक वचनी. मग तो बिन मी बी रे भाऊ म्हणजे किती झाले अनेक वचनी, तो पण आणि मी पण म्हणजे तो बिन मी बी. मग आता या ठिकाणी आपल्याला आय म्हणून शाल नाही घ्यावा लागणार, कारण आय आणि ही दोन जण झाले म्हणून आपल्याला या ठिकाणी विल हॅव घ्यावा लागणार आहे. काय आय आणि म्हणजे ही अँड आय विल हॅव, बघा या ठिकाणी विल हॅव कम्प्लिटेड द गिव्हन टास्क, म्हणजे त्याने आणि मी दिलेलं काम पूर्ण केलेलं असेल. मित्रांनो आता खालचं वाक्य बघा. शी विल हॅव सिंग अ सॉन्ग, म्हणजेच काय, तिने गाणं गायलेलं असेल. घड्याळात 12 वाजलेले असतील. इट विल हॅव स्टक 12, घड्याळात 12 वाजलेले असतील. सिमरनने अगोदरच फी जमा केलेली असेल, मग सिमरन विल हॅव पेड द फीज. तुम्ही कोणतेही वाक्य घ्या ना, एकदम सिस्टमॅटिक. सिमरन सब्जेक्ट झाला, सिमरनला शाळेवर घेणार नाही, आय आणि विला शाळेवर घेतात, शाल घेतात. सिमरनला विल हॅव घेऊ, सिमरन विल हॅव. आता काय पेड, पेड वित्री, पेड द फीज, फी जमा केलेली असेल. मग या पद्धतीने सिमरनने अगोदरच फी जमा केलेली असेल. सिमरन विल हॅव, बघा या ठिकाणी सिमरन विल हॅव ऑलरेडी पेड द फीज, म्हणजे सिमरन विल हॅव ऑलरेडी पेड द फीज, सिमरनने अगोदरच फी जमा केलेली असेल. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, ऍक्च्युअली जर पाहिलं तर असा शब्द जर आला तर तो शब्द ऍडजस्ट करावा लागतो आपल्याला. सिमरन विल ऑलरेडी हॅव पेड द फीज, खरं ग्रॅमॅटिकली जर वाक्य आपण बघायला गेलं तर खरं वाक्य हे असं होऊ शकतं. सिमरन विल ऑलरेडी हॅव पेड द फीज, सिमरन विल ऑलरेडी हॅव, शी विल ऑलरेडी हॅव पेड द फीज. आता यानंतरचं वाक्य मित्रांनो, ही विल हॅव ड्रॉप्ड ग्रँडमा ऍट द रेल्वे स्टेशन. ही विल हॅव ड्रॉप्ड ग्रँडमा ऍट द रेल्वे स्टेशन, त्याने आजीला रेल्वे स्टेशनवर सोडलेलं असेल. आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्स जो आहे म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ, तर पूर्ण भविष्यकाळाच्या एका वाक्याचे 6 वाक्य कसे तयार होतात ते आपण बघूया. मित्रांनो मी वाक्य तेच ठेवलेले, वाक्य मुद्दाम बदलवलेले नाही की जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. आता बघा या ठिकाणी आजीने गोष्ट सांगितलेली होती नव्हती, होती का नव्हती का, केव्हा होती केव्हा का नव्हती. तर हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्सचे. तर आपल्याला यांना फ्युचर परफेक्ट करायचे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला असेल नसेल असेल नसेल असेल नसेल करावं लागेल. आता या ठिकाणी आजीने गोष्ट सांगितलेली असेल, बरोबर, वाक्य तेच आहे. आजीने गोष्ट सांगितलेली नसेल, नंतर हेच वाक्य आजीने गोष्ट सांगितलेली असेल का, आजीने गोष्ट सांगितलेली नसेल का, म्हणजे जसेच्या तसे वाक्य आपल्याला खाली उतरवायचे मित्रांनो. बघा हे पहिलं वाक्य उतरवलं आपण जसंच्या तसं, तर आजीने गोष्ट सांगितलेली असेल का. हे वाक्य जसं तसं खाली उतरवलं, आजीने गोष्ट सांगितलेली नसेल का. ठीक आहे. यानंतर आजीने गोष्ट केव्हा सांगितलेली असेल, बघा या ठिकाणी हे जे भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळ, तर त्याचा आपण पूर्ण भविष्यकाळ करतोय. आजीने गोष्ट केव्हा सांगितलेली असेल आणि आजीने गोष्ट का सांगितलेली नसेल. सर्व ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सिक्वेन्स तुमचा चुकायला नको. होकार नकार, होकार नकार, होकार नकार, म्हणजे 6 वाक्य बनवताना तुम्हाला होकार नकार होकार नकार होकार नकार, बरोबर. आता आपण हीच वाक्य आता फ्युचर परफेक्ट मध्ये कशी बनलेली ती आपण बघणार आहोत. बघा ग्रँडमा सब्जेक्ट झाला, हा तुमचा सब्जेक्ट. फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला नाही, आपण आधी फॉर्म्युले बघितलेले आहेत फ्युचर परफेक्ट मध्ये. तर बघा सब्जेक्ट, नंतर शाला विल हॅव पैकी विल हॅव घेतला, वित्री घेतला, अ स्टोरी. तर ग्रँडमा विल हॅव टोल्ड अ स्टोरी, हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचंय. ग्रँडमा विल नॉट हॅव, म्हणजे बघा कधी पण लक्षात ठेवा, विल हॅव, शाल हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, अशी जेव्हा 2 सहाय्यकारी क्रियापदे एकत्र असतात तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, विल नॉट हॅव, शाल नॉट हॅव, कॅन मे नॉट हॅव, माइट नॉट हॅव,
मस्ट नॉट हॅव, म्हणजे आपल्याला विल नॉट, शॅल नॉट, कुड नॉट, शुड नॉट असे जे हेल्पिंग वर्ब आहे त्या दोघांच्या मध्ये नॉट टाकावा लागतो. तर आपण बघा या ठिकाणी विल नॉट हॅव अशाच पद्धतीने बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या चुका होतात. काही काही विद्यार्थी विल हॅव नॉट, शॅल हॅव नॉट, बट ग्रॅमॅटिकली इट इज टोटली रॉंग माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा. मग ग्रँड मदर विल नॉट हॅव, बघा ग्रँड मदर विल नॉट हॅव, बघा हा विल नॉट हॅव टोल्ड अ स्टोरी जसाच्या तसा. ओके, एवढं क्लिअर. आता यानंतर पहिल्या वाक्यावरून तिसरं वाक्य तयार होतंय. आता तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे काय करावं लागणार, हेल्पिंग वर्ब आणि कर्ता यांच्यामध्ये आदल्या बदल्या. पण एक गोष्ट इथं आवर्जून लक्षात ठेवा मित्रांनो, की तुम्हाला दोन दोन हेल्पिंग वर्ब जेव्हा एकत्र येतात तेव्हा फक्त आणि फक्त पहिला हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट या दोघांमध्येच तुम्हाला अल्टरनेट करायचं आहे. तुम्हाला दोन दोन हेल्पिंग वर्ब एकत्र घ्यायचे नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आता बघा या ठिकाणी मी नंबर देतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विल याला 1 नंबर देऊया आपण, ग्रँड मदरला 2 नंबर देऊया, आणि या विल हॅव मधला जो हॅव उरलेला आहे तर या हॅव पासून उरलेलं जे पण वाक्य आहे त्याला आपण 3 नंबर देऊया. थोडक्यात विल हॅव हे एकत्र जे क्रियापद होतं तर त्या विल हॅव मधलं फक्त विल हेच हेल्पिंग वर्ब आपण अगोदर घेतलं मित्रांनो. बघा विल, ग्रँडमा हॅव टोल्ड अ स्टोरी. बघा या ठिकाणी आपण लिहिताना काय लिहिणार आहोत, विल. ठीक आहे, आता या ठिकाणी हे वाक्य आपण बघत आहोत. विल नंतर काय केलं, फक्त विल घेतला मी या आणि ग्रँडमा, विल ग्रँडमा. आता काय उरलेलं आहे, हॅव पासून उरलेलं आहे. मग आता आपण हा हॅव घेतला, विल ग्रँडमा हॅव टोल्ड अ स्टोरी, टोल्ड अ स्टोरी. आता याच्यानंतर हा जो विल नॉट आहे या विल नॉटला एकत्र घ्यायचा आणि हा पुन्हा तिकडेच राहू द्यायचा. मग हा विल नॉट जेव्हा पुढे येईल वर्बल क्वेश्चन बनवताना तर त्याचा आपल्याला ओंट करावा लागेल. काय करावं लागेल, त्याचा आपल्याला ओंट करावा लागेल. मग बघा ओंट, कारण विलंट योग्य वाटत नाही. कधीही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, विलंट होत नाही, ओंट करावा लागतो. शालंट होत नाही, शांत करावा लागतो. मग या ठिकाणी विलंट न करता आपल्याला ओंट करावा लागेल. मग हा विल नॉट म्हणजे विलंट 1 नंबरला, ग्रँडमा 2 नंबरला आणि उरलेल्या हॅव पासून 3 नंबरला. म्हणजेच या ठिकाणी ओन ग्रँडमा, बघा आपण काय घेतलं मित्रांनो, हा ओंट ग्रँडमा हॅव पासून उरलेलं बघा. मग आपण या ठिकाणी हॅव पासून उरलेलं जसंच्या तसं, ओंट ग्रँडमा हॅव टोल्ड अ स्टोरी. ठीक आहे. आता गंमत अशी विद्यार्थी मित्रांनो, इतकं सोपं, एवढी सिस्टम सोपी आहे. म्हणजे जर विचार केला आपण, जर या गोष्टी शिकायला जर चांगल्या पद्धतीने आपण बघितलं तर तुम्हाला सोपं सोपं सहज कळायला लागेल. जसं की आता आजीने गोष्ट केव्हा सांगितलेली असेल, मग केव्हा म्हणजे काय आलं तर बघा केव्हा म्हणजे व्हेन. आता तुम्हाला नियम माहिती आहे की 5वं वाक्य बनवताना कधीही WH शब्दाच्या नंतर 3 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून द्या. बघा मी इथं काहीच लिहित नाही, फक्त प्लस करतो आणि 3चा अंक टाकतोय. म्हणजेच याचा अर्थ असा, वेन विल ग्रँडमा हॅव टोल्ड अ स्टोरी, जसंच्या तसं. आता मित्रांनो आजीने गोष्ट का सांगितलेली नसेल, मग काला कोणता शब्द आहे, व्हाय. आता मी काय करतोय, वाय +4 म्हणजेच काय, वाय नंतर 4थं वाक्य तुम्ही जसंच्या तसं यूज करायचंय. वाय ओंट ग्रँडमा हॅव टोल्ड अ स्टोरी. बघा वाक्य या पद्धतीने तयार झालं. तुम्ही म्हणाल तर तुमच्या समोर मी 3रं वाक्य इथं जोडून देतो. बघा वेन, बघा तुम्ही विल ग्रँडमा हॅव टोल्ड अ स्टोरी. मित्रांनो अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार झालं. त्याच्यानंतर वाय नंतर 4थं वाक्य जसंच्या तसं. बघा मी काय करतोय, वाय ओंट ग्रँडमा हॅव टोल्ड अ स्टोरी. मित्रांनो अशा पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट टेन्सच्या एका वाक्याचे 6 वाक्य कसे बनतात ते आपण या ठिकाणी बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काळजीपूर्वक अभ्यास करा. बेस्ट लक. धन्यवाद.